हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बनवणार आहोत व्हॅनिला केक रेसिपी आणि पूर्ण स्टेप बाय स्टेप केक रेसिपी सांगितली आहे। तर आज आपण व्हॅनिला फ्लेवरचा केक कसा बनवायचा ते पण विदाऊट ओव्हन एकदम पातेल्यामध्ये घरगुती कसं केक शिजवायचं ते सुद्धा मी सांगितलं आहे आणि सिंपल पद्धतीनं पूर्ण स्टेप बाय स्टेप रेसिपी शेअर केली आहे। नक्की बघा, आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सगळ्यात आधी आपल्याला इथं केक मोल्ड तयार करायचा आहे। तर बुडाला इथे बटर पेपर लावून घेतलेला आहे, वरून आपल्याला तेलने ग्रीस करून घ्यायचं आहे। जर बटर पेपर नसेल ना तर थोडंसं बुडाला तेल लावा, त्यावरून मैद्याने डस्टिंग करून घ्या, तरी इझिली रिमूव्ह होईल आपला केक। तर केक मोल्ड रेडी करून घेतला आहे। लगेच आपण बॅटर तयार करून घेऊया। तर इथे एक मोठा बाउल घेतला आहे, त्यामध्ये 1/4 कप इतकं तेल ॲड करायचं आहे, 1/4 कप इतकी दही ॲड केली आहे। तर इथे शक्यतो गोड दही ॲड करा, म्हणजे जास्त आंबट दही घेऊ नका, फ्रेश दहीचा वापर करा। त्यानंतर अर्धा कप इतकी पावडर शुगर ॲड करायची आहे। घरची साखर मिक्सरला लावून बारीक करून घेतली आहे। आता त्याला फेटून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपला लिक्विड बॅटर तयार करून घ्यायचं आहे। तर इथे मी पूर्ण लिक्विड बॅटर मिक्स करून घेतलेला आहे आणि आता यामध्ये आपल्याला सगळे ड्राय इंग्रेडियंट्स चाळून ॲड करायचे आहे। तर त्यावर एक चाळणी ठेवायची आणि सगळे ड्राय इंग्रेडियंट्स आपल्याला इथं गाळून घ्यायचे आहेत। तरी तुम्हाला छोटूसं हात दिसत असेल मध्ये मध्ये, ते माझ्या मुलीचा हात आहे आणि पूर्ण रेसिपी तिनेच बनवलेली आहे। तर 1 कप इतकं मैदा घेतला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं मिल्क पावडर ॲड करायचं। मिल्क पावडरने खूप छान टेस्ट येते। 1/4 टीस्पून इतकं बेकिंग सोडा ॲड केलेला आहे आणि हाफ टीस्पून इतकं बेकिंग पावडर ॲड करायचं आहे। 1 टेबलस्पून इतकं कॉर्नफ्लॉवर ॲड केलेलं आहे आणि आता हे पूर्ण आपल्याला चाळून घ्यायचं आहे। व्यवस्थित चाळून आपल्याला चाळणीतून मिक्स करून घ्यायचं आहे। तर पूर्ण इथे मी ड्राय इंग्रेडियंट्स चाळून घेतलेले आहे आणि आता हा पूर्ण बॅटर आपण मिक्स करून घेऊया आधी। त्यानंतर आपल्याला यामध्ये दूध ॲड करायचं आहे, थोडं थोडं करून। तर आधी आपल्याला दूध ॲड करण्याच्या आधीच हा सगळा बॅटर मिक्स करून घ्यायचा आहे। इथे पण तिनेच पूर्ण मिक्स केलेला आहे। ते छान बॅटर इथे मी मिक्स करून घेतलेला आहे, म्हणजे आपल्याला कळेल की आपल्याला दूध किती ॲड करायचं आहे, म्हणून आधीच आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थित बॅटरना मिक्स करून घ्यायचं आहे। बॅटर छान मिक्स करून झाला आहे। आता इथे मी अर्धा कप इतकं, जवळपास अर्धा कप दूध घेतलेला आहे। अर्ध्या कप दुधातलं थोडंसं दूध आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। आधी अर्धं दूध ॲड करायचं आहे, नंतर अजून अर्धं करून ॲड करायचं आहे, एकाच वेळेला पूर्ण दूध ॲड करायचं नाही। तर अर्धं दूध ॲड करून घेतलेलं आहे, व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेतलं। बाकीचं जो उरलेलं दूध होतं अजून थोडंसं ॲड करून घेतलेलं आहे, परत एकदा मिक्स करून घेते। खूप जास्त बॅटर पातळ करायचं नाही, नाहीतर बॅटर काय होतं ना, ज्यावेळेला आपण केक शिजवायला ठेवतो तो फुलतो आणि त्यानंतर जाऊन अजून बसून जातो। त्यासाठी थोडं थोडं दूध ॲड करायचं। जो राहिलेला दूध होता तो सुद्धा इथे मी पूर्ण ॲड करून घेतला आहे आणि अजून एकदा मिक्स करून घेते। आणि इथे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा, खूप परफेक्ट तयार झाली आहे। खूप जास्त पातळही नाही, खूप जास्त घट्टही नाही, एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। अशाच प्रकारचं आपल्याला बॅटर इथे तयार करून घ्यायचं आहे। आता यामध्ये जवळपास 1 टीस्पून इतकं व्हॅनिला एसेन्स ॲड केलेलं आहे आणि आता परत एकदा याला मिक्स करून घेते। व्यवस्थित मिक्स करायचं आहे, म्हणजे पूर्ण फ्लेवर आपल्या बॅटरमध्ये मिक्स होईल। ओव्हर मिक्स करायचं नाही आपल्याला, फक्त 1-2 मिनिटापर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आहे। आणि यामध्ये जवळपास मी अर्धा टीस्पून इतकं व्हिनेगर ॲड केलेलं आहे। व्हिनेगरने खूप छान स्पॉन्ज येतो केकला, केक फुलायला मदत होते, त्यासाठी ते व्हिनेगर ॲड केलेलं आहे। असेल तर ॲड केला, नसेल तर स्किप केलं तरी चालेल, असंही फुलून तयारच होतो, खूप छान केक बनतो। तर बघा, आपला बॅटर तयार झाला आहे। आता आपण यामध्ये ॲड करून घेऊया केक टीनमध्ये आणि बेक होण्यासाठी ठेवून घेऊया। तर इथे मी पूर्ण बॅटर केक टीनमध्ये ॲड करून घेतलेला आहे आणि अजून एक टिप सांगते। हा बॅटर बनवण्याच्या आधीच मी 10 मिनिटं आधी आपला जो पातेला आहे प्रीहीट होण्यासाठी ठेवून घेतला होता। 10 ते 5 मिनिटं आधी आपल्याला गॅस ऑन करायचा आहे, पातेला ठेवायचं आहे, त्याच्या बुडाला मीठ टाकायचं आहे आणि झाकण लावून 5 मिनिटं आधी आपल्याला प्रीहीट करून घ्यायचं आहे। तर ही स्टेप आपल्याला बॅटर मिक्स करण्याच्या आधीच करून घ्यायची आहे। तर बघा, झाकण लावते, 5 मिनिटं आधी प्रीहीट होण्यासाठी ठेवलेलं होतं गॅसवर। तर पातेलं आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता झाकण काढूया आणि त्यामध्ये केक टीन ठेवून घेऊ आणि 30 मिनिटासाठी, 25 ते 30 मिनिटासाठी आपल्याला हा केक पूर्ण बेक करून घ्यायचा आहे। आता झाकण लावते आणि बघूया 25 ते 30 मिनिटानंतर चेक करून घेऊया आपला केक शिजला आहे की नाही। तर बघा, इथे पूर्ण 25 मिनिटं झाले होते। तुम्ही 5 मिनिटं आधी चेक करू शकता, कारण 5 मिनिटाच्या एकदम आधी करू नका, पण 25 मिनिटं झाल्यानंतर चेक करून घ्या। कधी कधी 25 मिनिटं लागतात, कधी 30 मिनिटंसुद्धा लागू शकतात।
आणि बघा आता चेक करून घेतला. एक टूथपिक घ्यायची, टोचून बघायचं, क्लीन निघाली की समजायचं आपला केक शिजून तयार आहे. जर थोडंसं ओलसर निघालं ना तर परत 5 मिनिटं झाकण लावून शिजवून घ्यायचं. छान केक शिजून तयार होतो. आता केक आपला परफेक्ट शिजून तयार झाला आहे, काढून घेऊया. आणि आता लगेच डिमोल्ड करायचं नाही. जोपर्यंत केक पूर्णपणे गार होत नाही तोपर्यंत याला काढायचं नाही, थंड करून घ्यायचं आहे. तर खूप सुंदर असा स्पॉन्ज आलेला आहे. खूप छान केक आपला शिजून तयार आहे. आता यावर एक कपडा, किचन टॉवेल वगैरे झाकायचं आणि असंच ठेवून घ्यायचं जोपर्यंत गार होत नाही तोपर्यंत. तर बघा केक इथे आपला थंड होतोय, तोपर्यंत बाकीची तयारी करून घेऊया. तर त्यासाठी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये 3 चमचा इतकी साखर ॲड करायची आहे आणि तेवढंच आपल्याला पाणी ॲड करायचं. तर इथे कपाने मी अर्धा कप इतकं पाणी ॲड केलेलं आहे. आता जोपर्यंत पूर्ण साखर विरघळत नाही तोपर्यंत त्याला मिक्स करून घेऊया. तर साखर आपला शुगर सिरप तयार झाला आहे, तोपर्यंत आपण इकडे लगेच क्रीम तयार करून घेऊ, व्हिपिंग क्रीम. तर सगळ्यात आधी ना एक मोठा बाउल घ्यायचा आहे, म्हणजे बाजूला उडणार नाही त्यासाठी. आणि त्यामध्ये 1 कप इतकी एकदम चिल्ड अशी व्हिपिंग क्रीम ॲड करायची आहे आणि आता याला बीट करून घ्यायचं आहे. तर जोपर्यंत आपली व्हिपिंग क्रीम एकदम थिक होत नाही, त्यावर डिझाईन होत नाही, निघत नाही, तोपर्यंत याला बीट करून घ्यायचं आहे. तरी ती आपली क्रीम खूप छान तयार झालेली आहे आणि याच्यावर बघा खूप छान डिझाईन पण निघाली आहे. अशा प्रकारची एकदम थिक अशी क्रीम तयार झाली पाहिजे. जर या बाउलला उलटं केलं ना तरी आपली क्रीम खाली पडणार नाही, तोपर्यंत आपल्याला याला बीट करून घ्यायचं आहे, व्हिप करून घ्यायचं आहे. आणि आता आपली क्रीम इथे तयार झालेली आहे आयसिंग करण्यासाठी. आता आपला केकसुद्धा बघून घेऊया थंड झाला आहे की नाही. तर केक इथं पूर्णपणे गार झाला आहे. आता केकला केक टिनमधून काढून घेऊया. तर सगळ्यात आधी ना आपल्याला कॉर्नरने याला काढून घ्यायचं आहे चाकूने, म्हणजे आपला केक इथे तुटणार नाही, छान असा निघेल. तर बघा इथे इझिली आपला केक निघालेला आहे. आणि हा व्हिडिओ मी नाईटला शूट केला आहे, त्यासाठी तुम्हाला थोडंसं ब्लर दिसत असेल. तर बघा केक काढून घेतला आहे. आता त्यावरचं ना आपल्याला बटर पेपर रिमूव्ह करून घ्यायचं आहे. आणि आता केक पूर्णपणे गार झाला आहे. आता आपण कट करून घेऊया केकला. तर इथे ना मी 3 लेअरमध्ये केकला कट करून घेणार आहे. तर मी डायरेक्ट इथे चाकूचा वापर केला आहे. सगळ्यात आधी आपण हा अनइवन पार्ट आहे ना तो काढून घेऊया आणि त्यानंतर बाकी त्याला आपण लेअर करून घेऊया. तर वरचं मी काढून घेतलं, बघा किती सुंदर अशी जाळी आलेली आहे इवनमध्ये. तर वरचं कट करून घेतलेलं आहे. आता लगेच मी लेअरिंगमध्ये सुद्धा कट करून घेते. जर तुम्हाला चाकूने जमत असेल तर तुम्ही चाकूने कापून घ्या, नसेल तर तुम्ही आता थ्रेडचा वापरसुद्धा करू शकता. आणि आपल्या केकची जाळी बघा किती सुंदर स्पॉन्जी, किती सुंदर आलेला आहे ना टेक्स्चर. असंच केक जर बनवायचं असेल ना तर ही पूर्ण रेसिपी बघा आणि नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. तर फर्स्ट लेअर कट करून झाली आहे. आपली दुसरी लेअरसुद्धा अशाच प्रकारे कट करून घ्यायची आहे. जर चाकूने जमत नसेल तर थ्रेडचा वापर करा. आधी चाकूने व्यवस्थित कॉर्नरने कट लावून घ्या, त्यानंतर त्यामध्ये थ्रेड फसवा आणि व्यवस्थित त्याला कट करून घ्या. तर मला सवय झाली असल्यामुळे मी व्यवस्थित चाकूनेसुद्धा कट करून घेता येते मला. पण तुम्हाला फर्स्ट टाईम बनवत असाल, जमत नसेल ना, थ्रेडचा नक्की वापर करा, त्याच्याने खूप सुंदर अशी लेअरिंग होते. तर बघा इथे मी बोर्डवर थोडंसं क्रीम लावून घेतलं आहे, त्यावर फर्स्ट लेअर ठेवली, त्यावरून शुगर सिरप लावून घ्यायचं आपल्याला. आणि आता ना पायपिंग बॅगमध्ये इथे क्रीम भरून घेतलेली आहे, ती क्रीम आपल्याला लावून घ्यायची आहे. तर क्रीम ना पायपिंग बॅग, शक्यतो पायपिंग बॅगचा वापर करायचा. पायपिंग बॅगनी ना खूप सुंदर क्रीम लावता येते. खूप जास्तसुद्धा क्रीम लावायची गरज नाही किंवा कुठे जास्त कुठे कमी अशी सुद्धा नाही लागत. एकदम इव्हनमध्ये सगळीकडे सारखी क्रीम लागून तयार होते. तर बघा इथे मी पायपिंग बॅगने व्यवस्थित मधून क्रीम लावून घेतलेली आहे. आता यावरून आपल्याला पॅलेटने फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे थोडंसं स्प्रेड करून घ्यायचं आहे क्रीमला आणि त्यानंतर त्यावर ना सेकंड लेअर ठेवायची आहे. बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित त्याला आपल्याला स्प्रेड करून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने वरून फिरवून घ्यायचं आहे, काही त्यावर एकदम जास्त फिनिशिंग करायची नाही, फक्त फिरवून घ्यायचं त्यावर पॅलेट नाईफ. आणि आपली ही सेकंड लेअर ठेवायची, त्यावरून सुद्धा भरपूर सारं शुगर सिरप लावायचं आपल्याला, असं व्यवस्थित सगळीकडे कॉर्नरनी वगैरे सगळं छान शुगर सिरप लावायचं आहे. आणि आता ना यावरून सुद्धा क्रीम लावून घेऊया आपण. तर इथे पण मी पायपिंग बॅगनेच क्रीम लावून घेणार आहे सगळीकडे. जर तुम्हाला पॅलेट नाईफने लावता येत असेल ना, तुम्ही पॅलेट नाईफचा सुद्धा वापर करू शकता. पण मला तरी क्रीम पायपिंग बॅगने सोपी जाते, म्हणून मी शक्यतो पायपिंग बॅगचाच वापर करते. तर इथे सुद्धा मी पूर्णपणे क्रीम लावलेला आहे आणि खूप जास्तसुद्धा क्रीम लावायची नाही, एकदम व्यवस्थित जेवढी आपल्याला गरज आहे तेवढीच क्रीम लावायची. आणि परत आता ना यावरून सुद्धा पॅलेट नाईफ फिरवून घेऊया.
आपल्याला सगळ्यात आधी ना इथे केकला क्रम कोट करून घ्यायचा आहे. क्रम कोट करून जर घेतलं ना तर केकला फिनिशिंग देणं खूप सोपं आहे. जर आपण क्रम कोट करणार नाही तर केकला फिनिशिंग देणं खूप कठीण आहे. खूप जास्त वेळ लागतो. त्यासाठी ना सगळ्यात आधी आपण केकला क्रम कोट करून घेऊया आणि त्यानंतर फायनल फिनिशिंग देऊया त्याला. तर थर्ड लेअरसुद्धा ठेवून घेतली आहे. त्यावरून शुगर सिरप लावून घ्यायचं आहे. पूर्ण शुगर सिरप मी इथे व्यवस्थित लावून घेतलेला आहे कॉर्नरनी वगैरे केकच्या आणि त्यावरून सुद्धा आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. तर क्रीमसुद्धा इथे मी खूप जास्त वापरलेली नाही आहे. जेवढी आपल्या केकला गरज आहे तेवढीच क्रीम वापरायची आपल्याला. तेवढीच क्रीम मी वापरलेली आहे आणि सगळीकडे इव्हनमध्ये क्रीम लावायची, कुठे जास्त कुठे कमी पण नाही. म्हणजे केकचा शेप छान येतो, त्याला डिझाईन छान करता येते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसतो केक. तर वरून मी व्यवस्थित क्रीम लावून घेतली आहे सगळीकडे सारखी आणि आता पॅलेट नाईफनं फिरवून घेते पॅलेट नाईफ त्याच्यावरून व्यवस्थित इव्हनमध्ये करून घेते. त्यानंतर आपल्याला क्रम कोट करून घ्यायचं आहे केकला. खूप जास्त क्रीम लावायची नाही. क्रम कोट करत असताना खूप कमी क्रीमचा वापर करायचं, कारण आपण ज्यावेळेला फायनल फिनिशिंग करू ना त्यावेळेला आपण व्यवस्थित इथे क्रीम वापरणार आहोत. तर बघा इथे क्रम कोट करून घेतला आहे मी केकला आणि आता काही वेळेसाठी ना थोडा वेळ, जसं अर्धा तास, 15 मिनटं, 20 मिनटं जेवढा वेळ असेल तुमच्याकडे तेवढा वेळसाठी फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आपल्याला केकला. तर बघा व्यवस्थित सगळीकडे ना मी फिनिशिंग केलेली आहे. आता थोड्या वेळसाठी जवळपास 15 ते 20 मिनटासाठी मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे याला. तर फ्रीजमध्ये ठेवून घेतलं होतं. केक व्यवस्थित सेट झाला आहे. क्रम कोट खूप छान झाला आपला. म्हणजे आपली क्रीमला आता व्यवस्थित आपल्याला फिनिशिंग देता येईल आणि लवकरसुद्धा फिनिशिंग होते. अगदी 10-15 मिनटामध्ये तुम्ही केक पूर्ण तयार करू शकता क्रम कोट करून ठेवले असेल तर. 10-15 मिनटानंतर फ्रीजमधून काढून घेतला आहे आणि आता फायनल फिनिश करते मी केकला. आता वरून अशा प्रकारे आपल्याला सगळीकडे पायपिंग बॅगने क्रीम लावून घ्यायची आहे. वरून लावायची नाही, कारण आपण वरून ऑलरेडी छान फिनिशिंग करूनच ठेवतो, त्यामुळे वरून नाही. बाजूने सगळीकडून क्रीम लावायची, त्यानंतर वरून क्रीम लावायची आहे आणि वरून शक्यतो क्रीम कमीच लावायची आपल्याला. तर अशा प्रकारे ना सगळीकडे आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे. तर बघा मी इथे सगळीकडे ना पायपिंग बॅगचाच वापर केला आहे. पायपिंग बॅगने क्रीम लावून घेतली आहे. अशा प्रकारे क्रीम लावून घेतल्यानंतर पॅलेट नाईफ घ्यायचं, वरून आपल्याला सगळीकडे इव्हनमध्ये त्याला पसरवून घ्यायचं आहे क्रीम, म्हणजे आपला केक छान दिसेल. आणि शक्यतो वरूनच सुरुवात करायची, खालच्या बाजूने आपल्याला केकवर पॅलेट नाईफ फिरवायचं नाही. आधी सुरुवात वरूनच करायची टॉपवरून आणि त्यानंतर साईडने आपल्याला पॅलेट नाईफ फिरवायचा आहे. तर जसं मी व्हिडिओत सांगत आहे तशाच प्रकारे करून बघा. खूप सुंदर केकला फिनिशिंग येते, दिसायलासुद्धा सुंदर दिसतो केक. तर अशा प्रकारे आपली एक्स्ट्राची पूर्ण क्रीम यावरची काढून घ्यायची आहे आणि वरच्या साईडनं खूप छान आपला केक व्यवस्थित फिनिश झाला. नंतर अजून फिनिशिंग करायची आहे, पण स्टार्टिंगला असंच करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना एक स्क्रॅपर असेल तर स्क्रॅपर घ्या, नसेल तर एखादी जाड तुमच्याकडे पन्नी नाही, जसं एखादी जाडसारखी असेल ना तर तो घ्या. प्लॅस्टिकचा असेल तर खूपच छान, त्याच्याने सुद्धा करून घेऊ शकता. तर तो फिरवून घ्या. अशा प्रकारे एक्स्ट्राची पूर्ण क्रीम काढून घ्या आणि पॅलेट नाईफने ना वरचं जो थोडंसं एक्स्ट्राचं क्रीम दिसत असेल ना तुम्हाला, ती सुद्धा क्रीम आपल्याला काढून घ्यायची. अशा प्रकारे थोडी थोडी करून हलक्या हाताने पॅलेट नाईफ फिरवायचा आहे, म्हणजे आपली एक्स्ट्राची पूर्ण क्रीम याच्यावरची निघून जाईल आणि इव्हनमध्ये टेक्स्चर येईल आपल्या केकचा. सुंदर असा केक इथे बनवून तयार होईल. तर बघा मी किती हलक्या हाताने फिरवून घेते ना, खूप जास्त फिरवलेलं नाही, एकदम हलका हात यावर फिरवायचा आपल्याला आणि इथे आपला फायनल केक बनवून तयार झालेला आहे. बघा खूप सुंदर फिनिशिंग आलेली आहे आणि केक आपला इथे बनवून तयार झाला आहे. त्यावर थोडीशी मी डिझाईन करून घेते. खूप जास्त काही डिझाईन केलेली नाही, एकदम सिंपल बनवलेलं आहे मी इथे. तर थोडीशी व्हाईट क्रीम आहे, त्यामध्ये थोडंसं पिंक कलर ॲड केलं आहे 2 ड्रॉप इतकं आणि आता याला मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित पूर्ण मिक्स करायचं आहे. तुम्हाला जर 2 कलरचा केक बनवायचा असेल ना तर काय करायचं, एक कलरची क्रीम मिक्स करायची, पायपिंग बॅगमध्ये पुड्याला भरून घ्यायचं, वरून दुसरा कलर ॲड करायचं, म्हणजे 2 कलर तयार होतात. तर आता ना यावर डिझाईन करून घेऊया. तर सिंपल मी स्टार नोझल घेतली आहे, त्याच्याने ना आपल्याला यावर अशा प्रकारे एक लेस काढून घ्यायची आहे. केकवर मी एकदम काही वेगळी डिझाईन केलेली नाही, एकदम सिंपल लेस काढून घेतली आहे अशा प्रकारे. आणि ही लेस काढणं खूप सोपं आहे, कोणीही काढू शकतो. नवशिके एखादी कोणाला काही म्हणजे केक फर्स्ट टाईम बनवला असेल ना तरी त्यालासुद्धा जमेल, इतकी सोपी आहे. तर वरच्या बाजूने लेस काढून घेतली आहे, तशीच सेम खालच्या बाजूने सुद्धा काढून घेतली आहे आणि ती आपली पूर्ण लेस काढून तयार झाली आहे बघा. आता वरनं थोडीशी आपण 2-3 याच नोझलने 2-3 आपण फ्लावर काढून घेऊया, म्हणजे थोडंसं अजून केक छान दिसेल.
तर माझ्याकडे ना एक छोटीवाली नोझल आहे. जर तुमच्याकडे मोठी नोझल असेल, स्टार नोझल मोठीवाली असेल ना, त्याच्याने सुंदर असे फ्लावर निघतात. माझ्याकडे तर सध्या तरी छोटीच होती आणि मी नाईटला शूट करत होते, त्यासाठी मला थोडंसं कंटाळा पण येत होता. म्हणून ना मी इथे याच नोझलचा वापर करून हीच डिझाईन करून घेतलेली आहे. तर आपला इथे पूर्णपणे केक बनवून तयार झालेला आहे. एकदम सिंपलमध्ये केक बनवलेला आहे. वरून माझ्याकडे थोडेसे सिल्वर कलरचे बॉल्स होते, ते सुद्धा इथे मी ॲड करून घेतलेले, अशा प्रकारे गार्निश केलेलं आहे. आणि आता आपला केक इथे बनून तयार झालेला आहे. याच्या व्यतिरिक्त मी काही केलेलं नाही आहे. एकदम सिंपलमध्ये केक बनवण्याचा प्रयत्न केला आहे. एकदम झटपटमध्ये बनवून तयार होतो. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला अजून माझे असेच वेगवेगळे केकच्या रेसिपी हवी असेल तर ते सुद्धा सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.